आज खूप टाईमपास झाला. कुठं झाला ते मी पुढं सांगतेच. पण सकाळी उठले, चहा पाणी घेतला आणि नंतर स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. तर स्वयंपाकात मी आज भेंडी मसाला बनवली होती. कारण की उद्या म्हणलं शुक्रवार आहे, पुन्हा 8 दिवस होतील आणि त्या भेंडी खराब होऊन जाईल. तर म्हटलं आज आपण बनवून घेऊ. आणि नंतर मग आम्ही परत स्वयंपाकाला गेलो. म्हणजे जाऊन पोचलं तिथं. तर वातावरण काही पावसासारखं नव्हतं, एकदम फ्रेश वातावरण होतं. तर वातावरण बघून घेतलं आणि पीठ लावायला घेतलं. कारण की म्हटलं वातावरणच पाहत बसलो तर नंतर बोलणे बसतील. तर पीठ लावून घेतलं. इथं पाकाचं चालू होतं, म्हणजे पाक बनवून घेतला. नंतर सगळी तयारी झाली. मी म्हणजे बुंदी सुकायला बसले होते आणि मिस्टरांची पिठाची कन्सिस्टन्सी बघत होती ती कशी आहे, पातळ आहे का घट्ट आहे असं. तर इथं पहिलाच घाणा आला होता बुंदीचा सुकवायला, कारण की आज मी सुकवायला बसले होते आणि शैलेश बुंदी उपसायला होता आणि मिस्टर बुंदी काढायला होती. तर असं तिघांची कामं वाटून घेतली होती. आता बुंदी होतच आली होती. नंतर सगळे भांडे आवरून घेतले आणि गाडीत टाकले आणि घरी आलो. मग तर मी घरी आल्यावर खीर खाल्ली आणि मिस्टरांनी त्यांना बनवलेली स्पेशल अशी रबडी रसमलाई खाल्ली.